असं दिसतं आहे सगळ्या या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कुणाल कामराच्या शोजवर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते, ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे. आणि आता त्याचं यूट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिंदे शिवसेनेकडून करण्यात आली. शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना. ते रेड्याचं दूध काढू शकतात, ते बैलाचंही दूध काढू शकतात. मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे. आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये. तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं, तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात उलटं टांगून टायरला मारायचं. मग असं जर उद्या उलटं झालं, सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं? या देशामध्ये अराजक माझे जर बंद झाली, महाराष्ट्रात बॅन आला, देश खूप मोठा आहे. हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही. हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहांच्या पलीकडे दिसत नाही. अमित शहांच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही. जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल. पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत आणि ही दोस्ती तुटायची नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आणि यांनी आरोप केलेला आहे की ठाकरे उदय सामंत डाऊटफुल आहेत. सर एक हे पहा, उदय सामंत आहेत ते शिंद्यांचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत. कधी काळी ते ठाकरेंचे होते, कधी काळी ते शरद पवारांचे होते. अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात. जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या, चांगली गोष्ट आहे. त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून? त्यांचा गैरसमज आहे. हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे. राऊत साहेब, एक शरद पवारांचं विधान आलेलं आहे. काल त्यांची बैठक पार पडली, त्यात ते असं म्हणतात की एका पराभवानं खचून जाणारा मी नाही किंवा आपण नाही आणि पुढच्या लढाईसाठी तयार राहा, असंही त्यांनी आपल्या काल त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत झाली. त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली. आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. हा पराभव कसा घडवून आणला हे अख्ख्या जगाला ज्ञात आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवानं अजिबात खचून जाणार लोक नाही आहेत. तसं नसतं आम्ही समोर उभेच नसतो राहिले. आम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवण्यात आली, कशा प्रकारे घोटाळे झाले, कशा प्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले, कशा प्रकारे पैशाचा वापर झाला, हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. तरी आम्ही न खचता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत ते योग्य बोललेले आहेत. राऊत साहेब, एक आणखी महत्त्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज 2025 सालातील सर्वात शक्तिशाली 100 भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे. ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यासह विविध मान्यवर आहेत, जसं काही उद्योजक आहेत, कलावंत आहेत, खेळाडू आहेत. त्यात महाराष्ट्रातील 5 राजकारणी आहेत. त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीन गडकरी, शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातलेही नेते आहेत. पण या यादीत ठाकरे कुटुंबापैकी उद्धव ठाकरे, राज ठाकरे दिसत नाहीत. ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय. संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे, मी जे म्हणतोय वारंवार. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं, नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल याचं कारण ते सत्तेवर आहे. आणि शरद पवार हे लोकनेते आहेत. आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्रीसारखं असतं यादी तयार करणं. त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका. ठाकरे इंडियन एक्सप्रेस सुद्धा हा मोठा ब्रँड आहे. हो, पण ते करेज जर्नलिझम म्हणून बघितलं जातं आहे ना. पण मला माहिती आहे इंडियन एक्सप्रेस, मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे. मला माहिती आहे ही यादी कोणी केली आहे, कशी केली आहे, त्यासाठी कोणती मापं लावली हे पाहावं लागेल. आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना.
राहुल गांधीसुद्धा होते आणि सोनिया गांधीसुद्धा होत्या. हे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, ह्या यादीमध्ये सत्तेवर असताना गाढवसुद्धा पॉवरफुल असतो. गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला, तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे. सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला. चौकातील मोदी याबद्दल आपल्याला काय वाटतं?